मी सगळ्यांना सांगतो, छात्या बळवू नका। आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात। कामराशी ठरवून चाललेला आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे? त्या कामराला हे माहिती पाहिजे की 2024च्या निवडणुकीने जनतेनेच हे ठरवून दिलं कोण खुद्दार आहे आणि कोण गद्दार आहे। कोरटकर विषय यांचा तोंड कधी उघडत नाही, सोलापूरकर विषय यांचा तोंड कधी उघडत नाही, कोरटकर कुठे सापडत नाही, सोलापूरकरला कोणी पकडून आणत नाही। पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल। आणि मग मी सगळ्यांना सांगतो, छात्या बळवू नका। आणि रीतसर काय करायचं यांनी करावं ना, राज्य सरकारने करावं, अन्य कोणाला काय करायचं करावं। अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य चाललंय, संविधानाच्या विरोधात चाललाय, हे छाता बडवणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, या गोष्टी या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही। काहीही झालं तरी देखील अशा प्रकारे विनाकारण प्रसिद्धी मिळवण्याकरता सुपाऱ्या घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल। आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात। लगेच एकाचं ट्विट येतं, दुसऱ्याचा क्लिप येते, चौथ्याची क्लिप येते। हे काय कामराशी ठरवून चाललेलं आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे, असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। आणि अशा प्रकारे मला तर आश्चर्य वाटतं की हा कामरा ते राहुल गांधी छोटं एक लाल संविधान घेऊन फिरतात, त्या संविधानासहित त्यांनी स्वतःचा फोटो ट्विट केलाय। तरी संविधान जर त्यांनी वाचलं असतं ना, अशा प्रकारचा स्वैराचार केला नसता। संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलंय, हे स्वातंत्र्य अबाधित आहे, हे अमर्याद आहे। तथापि त्याची मर्यादा काय आहे तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होतं। ही मर्यादा ठरलेली आहे त्याची। आणि म्हणून तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे। ज्या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांनी करावी ना, माझ्यावर करावी, शिंदे साहेबांवर करावी, आमच्यावर कविता करावी, आमच्यावर राजकीय व्यंग्य करावं, आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ। त्या अलाहाबादियांनी ज्या प्रकारचं स्टेटमेंट दिलं रणवीर अलाहाबादियांनी, हे असल्या गोष्टी आम्ही सहन करणार आहोत। निश्चितपणे जी काही कायदेशीर कारवाई, कडक कायदेशीर कारवाई करता येईल ती कारवाई केलीच जाईल। त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही कितीही दबाव आणला आणि किती हे जे काही लेफ्ट लिबरल आता विचार तयार झालेले आहेत, त्याला अर्बन नक्षल म्हणा, लेफ्ट लिबरल म्हणा, हे सारखेच आहेत की ज्यांचा उद्देश एकच आहे की समाजातल्या मानकांना अपमानित करणं, देशातल्या संस्थांना अपमानित करणं, देशांच्या इन्स्टिट्यूशनवरनं लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य देणं, अशा प्रकारचं काम करणारे हे जे लोक आहेत यांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये। आणि म्हणून या संदर्भात मी सभागृहाला आश्वस्त करतो, कठोरात कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल।